सर्व दर्शकांना नमस्कार। तर आपण वैनगाव कृषीधाराच्या अशा एका स्टॉल समोर आहोत, ज्या स्टॉलचं नाव आहे तुती रेशीम उद्योग। तर सर, आपण मला हे माहिती द्याल का की हा जो स्टॉल आहे तर जिल्हा रेशीम कार्यालय भंडाराचा दिसून राहिला, तर आपण या स्टॉलच्या माध्यमातून म्हणजे शासनाचे कर्मचारी अधिकारी आहात आपण, हो तर हे योजनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आपण मदत करताना हो कशा प्रकारची योजना असते ही? आमचा स्टॉल जिल्हा रेशीम कार्यालय भंडाराचा स्टॉल आहे। रेशीम मध्ये भंडारा जिल्ह्यात दोन प्रकारचे रेशीम उद्योगात म्हणजे रेशीमचे प्रकार आढळतात। एक टसर रेशीम उद्योग आणि दुसरा तुम्ही मागे बघता तो आहे तुती रेशीम उद्योग। तुती रेशीम हा टसर दिसतो पहा, हा टसर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा फरक टसर दिसतो आणि हा तुती। तर टसर म्हणजे काय? टसर म्हणजे जे जंगलात होते भंडारात पारंपरिक जो आधीपासून होत आहे टसर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात फक्त 4 जिल्ह्यात टसर उद्योग होतो। हे जेवढे तुम्हाला इथं दिसतंय प्रदर्शनीमध्ये साहित्य हे सगळे टसरचे आहेत। हो का? म्हणजे हे आपोआप म्हणजे जे जो जो किडा असतो हो तो स्वतःहूनच हो निर्माण करतो, ठीक आहे। आणि हे टसर आहे, हो हे वाईल्ड सिल्क आहे सगळं। करवती साडी, भंडारा करवती साडी। तर ही साडी कुठे निर्माण करण्यात आली? ही आंधळगाव मोहाडी तिकडे निर्माण, तिकडे बाजूला मोहाडी। ही केवढ्याची आहे? ही सॅम्पल आहे, तरी 7-8 पासून काही याची स्टार्टिंग असं होतं। नाही, मी त्या म्हणजे जे आंधळगावच्या ज्या महिला आहेत ना, उमेद बचत गट वाल्या, हो त्यांचे बचत गटावर स्टॉल पाहिले, ती व्हायरल पण केलेली आहे आणि अतिशय चांगली नरम असते घालायला सुद्धा। आणि ही आपल्या भारताची प्राचीन ओळख आहे। मलमलची रेशमाची साडी अगोदर हे होत होती। तर तर हे सर्व दिसतं या ठिकाणी। तर याच्याबद्दल आपण काय असं तुती रेशीम उद्योग ही तुती रेशीम उद्योग आहे। हा शेतीत लागवड केली जातो, 1 एकराची योजना राहते शेतीमध्ये। मनरेगा, सील समग्र आणि पोखरा अशा 3 योजना वगैरे म्हणजे सायकल दिसतं ते त्या असा पांढरा राहतोय बस। तर म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत हो ही लाईफ सायकल आहे। अंडी पुंज आहे, नवजातळी, प्रौढळी वगैरे वगैरे, नर मादी सर्व मग इथून हे होते। या इथं योजना दिल्यात तुती रेशीमसाठी ज्या योजना राहतात, तर मनरेगा योजनेची माहिती दिली आहे इथे। तर सर्व नागरिकांना मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढी सविस्तर माहिती देता येत नाही। तर सर, आपलं ऑफिस कुठे आहे? आमच्या ऑफिस इथं राजीव गांधी चौकात, डोकरीमारे हॉस्पिटलच्या मागे। तर राजीव गांधी चौकामध्ये यांचं कार्यालय आहे। सर्वांना मला म्हणजे विनंती करायची की यांच्या कार्यालयाला जाऊन आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊ शकता आणि घ्यावी। कारण कसं आहे, योजनेच्या माध्यमातून ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे व्यवसाय नाही वगैरे, तर ज्यांना काही समस्या आहे व्यवसायाच्या, तर त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला आत्मनिर्भर करू शकता, रोजगार मिळवू शकता, स्वतःला रोजगार मिळवू शकता, लोकांना पण रोजगार देऊ शकता। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं। आणि हे सर्व टीम आहे सर, आपण म्हणजे सर्व स्टाफ आहे ना, मॅडम वगैरे सर्व, आणि यानंतर सुद्धा आपल्या सेवेसाठी माझं चॅनल सदैव तत्पर आहे। जय हिंद।